आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. यंदा स्वतःचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या 25व्या वर्षातील आकर्षक दिनदर्शिकेचं प्रकाशन मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा भूषण पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते झालंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मराठा भूषण प्राध्यापक पोपटराव काळे होते. मराठा पतसंस्था दरवर्षी सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांच्यासाठी दिनदर्शिका प्रकाशित करत असते. यामध्ये मराठा आणि बहुजन समाजातील महापुरुष, संत, युगपुरुष आणि आधुनिक विचारांचे विचारवंत यांचे वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी यांचा उल्लेख असलेली दिनदर्शिका प्रकाशित करत असते. तर यावर्षी नारी शक्तीला महत्त्व देऊन प्रथम दर्शनी बहुजन समाजातील ज्या ज्या महिलांनी त्या त्या काळात जे बहुमोल कार्य केलंय त्याची आठवण व्हावी यासाठी त्यांचे छायाचित्र असलेलं मुखपृष्ठ प्रसिद्ध केलंय. त्याचबरोबर पतसंस्थेच्या वाटचालीची माहितीही दिली गेली आहे. ही दिनदर्शिका आजपासून सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार यांना दिली जाणार आहे अशी माहिती उपाध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी दिली आहे. सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक किशोर मरकडे यांनी केलं. तर सर्वांचे आभार संचालक ज्ञानेश्वर अनभुले यांनी मानले. म्हटलं जातं की मराठ्यांना संस्था चालवता येत नाही आणि आर्थिक संस्था तर मुळीच चालवता येत नाही असा लोकांचा समज आहे. तो आपण दूर केला पाहिजे आणि ह्या मराठा पतसंस्थेने खरंच तो दूर केलेला आहे. कारण आपल्याला मराठा समाजाला सुद्धा संस्था चालवता येतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा मराठा संस्था असेल आणि ही म्हणजे ती शैक्षणिक संस्था आणि आर्थिक संस्था, पतसंस्था थोडेफार इकडं तिकडं होतं. परंतु या सगळ्या गावंडाळ्यात म्हणजे एवढं रोज एक पेपरला येते, आज ही बुडाली, उद्या ती बुडाली, पण संस्था आपली जागेवर असण्याचं कारण की तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत आणि सतत लक्ष आहे ज्येष्ठ लोकांचं. आणि आपण तसे एवढ्या वागत नाही, कारण ही एकटं कोणाची नाही, ही एक असं टीमची म्हणजे समाजाची संस्था आहे. तेव्हा इथं कोणी अशोक मालक नाही किंवा आमचे बाळकृष्ण मालक नाहीत किंवा ठोबेसाहेब मालक नाहीत. ही सर्व समाज त्याला मालक आहे, त्याचं विश्वस्त आहे आणि म्हणून ही संस्था चालली. 100 कोटीवर जरी आज गेली नसली तरी उद्या ती जाऊ शकते. पण तिच्या मागे फारच अडचणी पण आहेत. कारण आपल्या समाजाचे मंडळी वसुलीला फार कमी पडतात. कर्ज घेतो पण वसुलीला दुर्लक्ष होतं आणि वसुली झाली नाही तर आपण एखाद्या दिवशी अडचणीत येऊ शकतो. म्हणून आपण सतत हे लक्ष ठेवलं पाहिजे. जे एका किल्ल्याचा याच्यामध्ये फोटो छापलेला आहे. या संस्थेचे सर्व पदाधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि आपण सर्वच, मला या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की मराठा समाजामध्ये व्यवसाय करताना, आर्थिक क्षेत्रातला व्यवसाय करताना धाडस कमी पडतं आणि धाडस नसलं की व्यवसायामध्ये असं भीती वाटते आपल्याला की आपण याच्यातून नुकसानीत आलं तर काय होईल. नुकसानीत येण्याचं कारण एकच असतं, आपली त्या व्यवसायावरची निष्ठा. ती जर कमी पडली तर व्यवसाय गाळात जातो. आतापर्यंतचा हा अनेकांचा अनुभव आहे. आपण आपल्या संस्थेमध्ये जे संचालक मंडळ आतापर्यंत निवडत आलात, माझ्या माहितीप्रमाणे 25व्या वर्षीच संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्याच्या अगोदर संचालक मंडळाची एकमताने निवड व्हायची. काही कारणानं ते घडले, पण एका अर्थाने ते बरं झालं.
की तुम्हाला देखील संचालक मंडळांना, सगळ्या सभासदांना हे लक्षात आलं की आपल्याला कोणीतरी विरोध करू शकतो आणि विरोध करणारे जे आहेत ते तुमच्यावर लक्ष ठेवूनच असणार आहेत. म्हणून तुम्हाला सातत्यानं आपला सगळा कारभार पारदर्शी ठेवावा लागणार आहे आणि सगळ्या संचालकांना आपल्या स्वतःच्या चारित्र्याला जपावं लागणार आहे. शिक्षक जसा चारित्र्य संपन्न असावा लागतो तरच त्याचा समाजावरती प्रभाव पडतो, विद्यार्थ्यांच्यावरती प्रभाव पडतो. तो जर चारित्र्य संपन्न नसेल तर समाजावरती त्याचा, विद्यार्थ्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडत नाही. हे मी अनुभवाने सांगतो. पण महत्त्वाचा भाग असा आहे की व्यवसाय करायचं ठरवल्यानंतर त्यामध्ये मागे पुढे व्हायचं नाही, झोकून देऊन व्यवसाय केला पाहिजे. असा सल्ला दिला होता काहींनी, तुम्ही ह्या भानगडीत पडूच नका. त्याचं कारणच असं आहे म्हणे की यांना आर्थिक बाबतीत तर कधी सहकार्य करायच्या बाबतीत हे तुम्हाला सहकार्य करणार नाही. तुम्ही पैसे गोळा करताल, सगळं करताल, पण उभं राहिल्यानंतर परत हे चालू देतील का नाही याची गॅरंटी नाही. अशा अनेक अडचणी त्या वेळेला निर्माण झाल्या. पण त्या अडचणीतून आत्तापर्यंत अनेकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. या सर्वांच्या योगदानामधून जे काही अडचणी अशा आल्या याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये फूट पाडण्याचे अनेक प्रकार घडले. काहींना स्वार्थासाठी तिचा फारच उपयोग करून घ्यायचा होता, असेही काही प्रकार घडले. ते सर्व प्रकारे याच्यातून बाजूला करण्याचं काम आदरणीय ठुबे साहेबांनी केलं. त्याला सर्व संचालक बोर्डाने सहकार्य केलं आणि आत्ता 25 वर्षाच्या काळामध्ये आत्तापर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. एक उत्कृष्ट असा उज्ज्वल परंपरा आपण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. यावेळी संचालक ज्ञानदेव पांडुळे, संचालक सतीश इंगळे, द्वारकाधीश भोसले, अच्युत गाडे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रवींद्र शितोळे, कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, उपकार्यकारी अधिकारी बबनराव सुपेकर, शेळके, शाखा अधिकारी पुष्पा इंगळे, कविता ढोणे, प्रशांत बोरुडे, मनीष रोहकले, सार्थक पवणे यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.